फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 34 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की हनुमानाला लंकेत प्रवेश करण्याआधी लंकिणीचा सामना करावा लागतो. त्यानंतर तो लंकेत सगळीकडे फिरतो, राजभवनात जातो, परंतु कुठेच सीताचा पत्ता लागत नाही. असेच फिरत फिरत तो अशोक वाटिकेत आला. हनुमानाने पाहिले की ते भवन एकदम स्वच्छ आणि आकाशाला भिडेल एवढी त्याची उंची होती. तेवढ्यात त्यांची नजर तिथल्या राक्षसिणीच्या पहाऱ्यात खाली मान घालून बसलेल्या स्त्रीवर गेली. तिने पिवळ्या रंगाची साडी घातलेली होती. उपवासामुळे अत्यंत क्रूर झालेली, उदासपणे लांब श्वास घेत बसलेली, चंद्रमासारखी शीतल आणि निर्मळ चेहऱ्याची अशी ती स्त्री होती. उदास असूनही तिच्या चेहऱ्यावरचे तेज लपले जात नव्हते, परंतु चेहऱ्यावर सुकलेल्या अश्रूंच्या खुणा दिसत होत्या आणि डोळे अश्रूंनी भरलेले होते. तिने काळ्या सापासारखी तिची वेणी पाठीवरून पुढे मांडीवर घेतली होती. त्या साध्वी तपस्विनीला पाहून हनुमानाने तीच सीता असल्याचे मनोमन जाणले. हनुमान मनात विचार करू लागला, याच्यासाठीच तर श्रीरामांनी कबंध राक्षसांचा वध केला होता. भयंकर पराक्रमी अशा 14,000 राक्षसांना मारले होते. युद्धात खर, दूषण, त्रिशिरा सारख्या महातेजस्वी राक्षसांना मारले होते. यांच्यासाठी श्रीरामांनी वानर राज्य सुग्रीवला मिळवून दिले. मी सुद्धा या विशालाक्षी जानकीसाठी समुद्र उड्डाण करून या लंकेत आलो. मला असे वाटत आहे की या देवीसाठी श्रीराम जर पृथ्वीच नाही तर तिन्ही लोक जरी उलटे पालटे करतील तरी त्यांचे असे करणे योग्यच असेल. सीताही आपल्या पती प्रेमासाठी सगळे ऐशोआराम, सुख, चैन सगळ्यांचा त्याग करून निर्जन वनात वनवास करायला आल्या. वनात मिळतील ते फळे फुले खाऊन आपल्या पतीची न थकता सेवा करून त्या निर्जन वनातही आनंदात दिवस घालवले. निर्मल मनाची, सदा हसतमुख असणारी अशी बिचारी सीता आता किती दुःख भोगत आहे. त्यांचं असं दुःख पाहून मलाही वाईट वाटू लागले आहे. आपला इथे आल्याचा उद्देश सफल झाला असा विचार करत हनुमान त्या झाडावरच्या फांदीवर बसून राहिला. समोर बसलेल्या जानकीला पाहत असताना त्याची नजर शेजारी बसलेल्या त्या भयंकर राक्षसीवर पडली. त्यामधली कुणी चकणी, कुणी मोठ्या कानांची, कुणाचे नाक डोक्यावर असणारी, कुणी कानच नसणारी अशा होत्या. कुणाच्या शरीराचा वरचा भाग मोठा तर कुणाची मान लांब आणि पातळ होती. कुणाच्या डोक्यावर थोडेच केस होते तर कुणाच्या अजिबातच नव्हते, तर कुणाच्या शरीरावर केसांचे जंजाळ होते. कुणी नकटी, कुणी मोठ्या दातांची, वाकड्या तोंडांची अशी होती. अशा त्या भयानक दिसणाऱ्या राक्षसी होत्या. अशा त्या जर्नीच्यात सुंदर राजकुमारी सीता बसलेली होती. महाबली हनुमानाने प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणाला मनापासून नमस्कार केला आणि सीतामातेचे दर्शन घेऊन तो अत्यंत प्रसन्न होऊन त्या वृक्षाच्या पानाच्या मागे लपून बसला. सकाळ व्हायला आता थोडाच वेळ राहिला होता. पहाटेच्या वेळी मंत्रपठणाचे आवाज हनुमानाच्या कानावर पडले. त्याने विचार केला, इथे दुष्ट राक्षसांबरोबर वेदपठण करणारे राक्षसही राहत आहेत असं दिसतंय. त्यानंतर महाबली रावण आपल्या झोपेतून जागा झाला. पलंगावर उठून बसत त्याने आपल्या अंगावरच्या माला आणि वस्त्र सारून नीट केले आणि सीतेच्या विचारात गढून गेला. रावण असा सीतेचा विचार दिवस रात्र करत होता, कारण तो तिच्या प्रति कामभावनेने अत्यंत बेचैन झाला होता. सगळी आभूषणे आणि नवीन अंगवस्त्रे घालून तो त्या अशोक वाटिकेत आला. रावणाच्या पाठीमागे शेकडो स्त्रिया हातात सुवर्ण दीपक, वारा घालणारे पंखे घेऊन अशा चालत होत्या जसा अप्सरा इंद्राच्या मागे चालतात. कोणी स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले सोन्याचे पात्र होते तर कुणाच्या हातात मदिरा पात्र. त्यांचा तो कामासक्त पुरुष रावण सीतेवर लट्टू होता. नशेत चूर झालेला असा तो सावकाश एक एक पाऊल टाकत येत होता. त्यावेळी त्याचे डोळे नशेने लाल झाले होते. रावण जसजसा पुढे येत होता तसतसा हनुमान त्या वृक्षामागे लपून छपून त्याला बघत होता. त्याला जाणून घ्यायचे होते की समोरून येणारा तो व्यक्ती नक्की कोण आहे. त्याला जवळ आल्यावर हनुमानाने अंदाज लावला की हा रावणच दिसतोय. काळ्या केसांच्या, बारीक कंबर असलेल्या आणि काळ्या डोळ्यांच्या जानकीला पाहण्यासाठी रावण तिच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याला समोर उभे राहिलेले पाहून जानकी केळीच्या पानासारखी थरथर कापू लागली. आपले पाय दुमटून तिने छातीपाशी घेतले. रावणाने पाहिले की सीता अत्यंत दुःखी आहे आणि पाण्यातल्या नावेसारखे तिचे शरीर मागे पुढे हलत आहे.
त्या राक्षसीने घेरलेल्या सीतेला पाहून रावण तिला म्हणू लागला, हे सुंदरी, तू मला बघून आपल्या सर्व शरीराला माझ्यापासून लपवू पाहतेस तर? हे विशालाक्षी, हे प्रिये, मी तुझ्यावर प्रेम करतो, तूही माझ्यावर प्रेम करून माझी प्रेम आराधना स्वीकार कर. हे सीते, आता यावेळी इथे कोणी मनुष्य नाही आणि कामरूपी राक्षसही नाही. जर तू मला बघून भयभीत झाली असशील तर तुला मला भिण्याची काहीच गरज नाही. राक्षसांचा धर्मच आहे परक्या स्त्रीची संग करणे आणि बळजबरी करणे. तरीसुद्धा जर तुझी इच्छा नसेल तर मी तुला हातही लावणार नाही, जरी मला कितीही कामपीडा झाली. म्हणून हे सीते, तू मला घाबरायचं सोड आणि माझ्यावर प्रेम करायला सुरू कर. अशी दुःखात राहून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे असं जमिनीवर झोपणे, मळलेले कपडे घालणे आणि उपवास करणे हे सगळे तुला शोभत नाही. हे जानकी, तू माझ्याबरोबर राहून रंगीबिरंगी फुलांच्या सुवासिक माळा गळ्यात घाल, अंगाला चंदन लावून सुंदर वस्त्रे दागिने अंगावर घाल, मऊ मऊ शय्येवर पलंगावर झोप, उत्तम संगीत, गाणे, नाच या सगळ्यांचा आनंद घे. तू तर स्त्रियांमध्ये एक अनमोल रत्न आहेस. मग अरसिक राहून शृंगार न करून आपल्या शरीराची हेळसांड करून घेऊ नकोस. हे तुझं तारुण्य वाहणाऱ्या नदीसारखे आहे. एकदा नदी पुढे वाहत गेली की परतून येत नाही. हे चंद्रमुखी, मी तुझ्या शरीराच्या ज्या भागावर नजर टाकतोय, माझी नजर तिथेच खिळून राहते. हे मैथिली, तू आता माझी पत्नी बनून माझी पटराणी हो आणि समस्त लंकेवर राज्य कर. हे जानकी, राम हरलेला आहे, भ्रमिष्ट होऊन त्या वनात फिरतोय. त्या रामाला भेटणे तर सोड, पण तू त्याला आता बघूही शकत नाही. तप, बळ, पराक्रम, धन, तेज आणि यश यातल्या कशातच राम माझी बरोबरी करू शकत नाही. त्या भयंकर रावणाचे ते बोलणे ऐकून गरीब विकल झालेली सीता त्याला सावकाशपणे उत्तर देऊ लागली. मनोमन श्री रामचंद्रांना स्मरण करत तिने जमिनीवर पडलेली एक गवताची काडी उचलली. रावण तिच्यामध्ये टाकून ती बोलली, अरे रावण, माझ्यावरून लक्ष काढून तू तुझ्या स्त्रियांमध्ये घाल. मी पतिव्रता धर्माचे पालन करणारी आहे, त्यामुळे मी तुझे म्हणणे कधीच मान्य करणार नाही. मी अग्नीतून उत्पन्न झालेली अग्निशिखा आहे. मी उच्च कुळात जन्माला येऊन पवित्र कुळात लग्न केलेले आहे, त्यामुळे मी असे घाणेरडे कृत्य कधीच करणार नाही. एवढे बोलून तिने त्याच्याकडे आपली पाठ केली. हे रावण, मी सतीस्त्री आहे. माझा नाद सोडून दे, सदाचारी आचरण कर. ज्या प्रकारे आपल्या स्त्रीची रक्षा केली पाहिजे तशीच रक्षा पर स्त्रीचीही केली पाहिजे. तू तुझ्या स्त्रियांमध्ये रममाण हो. जो आपल्या स्त्रीपासून संतुष्ट होत नाही अशा खोट्या दांभिक माणसाचा परस्त्री नाश करू शकते. तुझ्या राज्यात कुणी सज्जन मनुष्य नाही का? इथे सगळेच तुझ्यासारखे पापी आणि दुर्जन आहेत का? तू समूह राक्षसांचा नाश करूनच थांबणार आहेस का? चांगला उपदेश न ऐकणारे आणि अनितीने वागणारे राजे आपल्या कुळांचा राज्याचा नाश करून संपले आहेत. ज्या प्रकारे सूर्यप्रभा सूर्याला सोडत नाही, सावली आपली साथ सोडत नाही, त्याप्रमाणे मी श्री रामचंद्रांना सोडून दुसऱ्या कुणाचीही होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे रावण, जर तुला लंका वाचवायची असेल तर तू श्री रामचंद्रांना आपला मित्र बनव. ते दयाळू आणि धर्मात्मा आहे. ते तुला माफ करतील आणि जर तू असं केले नाहीस तर अरे रावण, तू निश्चित मारला जाशील. कारण तुझ्यासारखा माणूस एक वेळ इंद्राच्या वज्राने जिवंत वाचेलही तर श्री रामचंद्र तुला जिवंत मारल्याशिवाय सोडणार नाहीत. तू लवकरच त्यांच्या धनुष्याचा महाटंकार ऐकशील. हे रावण, तू कुबेराच्या पर्वतावर किंवा त्याच्या घरात किंवा वरुण देवाच्या सभेत कुठेही जाऊन लपलास तरी तू श्री रामचंद्राच्या बाणापासून कधीच वाचू शकणार नाहीस. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.